हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। आजचा विषय आहे विषय नंबर 25 आणि अभ्यासाचे महत्त्व। ह्या विषयात सगळ्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी तरी चांगलं ध्यानात ठेवलं पाहिजे आणि अभ्यास केला तर काय होऊ शकतंय ते ह्यानं त्या या अभंगामध्ये सांगितले। सगळ्या साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पाहावे। साधून म्हणजे साधन करून, साधू पुरुषांना आपण जर साधना केली, तपश्चर्या केली तर बचानागाचं जे विष असते, बचानाग म्हणे विषाचा प्रकार आहे, तो जहाल विष असते, ते सुद्धा खाऊन पचवलं जातंय। ते अभ्यास करणारे लोक विष पचवू शकतात, पण आपल्यासारख्याला डोळ्यानं बघवत सुद्धा नाही, ते इतकं भीती वाटते त्याची। साधूने भुजंग धरतील हाती, साधून म्हणजे साधना करून, अभ्यास करून, प्रयत्न करून, भुजंग भुजंग म्हणजे साप, ते हातात धरतात आणि के कापती देखोनिया, त्यानं अभ्यास केला म्हणून त्याला साप धरता आला। आणि आपण मात्र इतर जे लोक आहेत ते साप बघितलं थरथर कापायला लागतात। असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे। असाध्य असलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट जर प्रयत्न केला तर ती गोष्ट साध्य होती, ती गोष्ट प्राप्त होती। त्याचं कारण काय तर तुकाराम म्हणाला अभ्यास केला तर असाध्य कोणतीही गोष्ट असाध्य नाही। आता पुढे त्याच प्रकारचा अभंग आहे। ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी। की हे खडक जे दगड आहे त्याच्यात पहार, लोखंडाची पहार सुद्धा शिरत नाही, परंतु त्या जवळ कुठेतरी दगडात वगैरे असं ते झाड उगवलेलं दिसतंय तुम्हाला। ते कसं होते हे उघडलं, ते म्हणजे कड्यावरती झाड असते, कुठले ते भिंती, दगडी भिंती असलं तर त्याच्यावर हे झाड जन्माला येते। ते मूळ त्याचं असते, ते ओल्लं असते आणि तो तर दगड असतंय, जो दगड पहाराना शृंगाला सुद्धा फुटत नाही, तर तो त्या दगडाला ते मूळ सारखा प्रयत्न करून ते मूळ दगडाचा भेद करते। भेद म्हणजे फोडणे, आत शिरणे। तर अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, सांग म्हणजे संपूर्ण, अभ्यास केला तर ती कार्यसिद्धी होते, संपूर्ण कार्यसिद्धी होते। नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कै वाड तोच वरी। नव्हे ऐसे काय, हे होत नाही, अशक्य आहे असं कुठलंही नाही, अशक्य अशी गोष्ट कुठलीही नाही, हे होतच नाही असं नाही। नाही कैवाड तोची भले, तोची वरी। कैवाड म्हणजे प्रयत्न, जोपर्यंत प्रयत्न आपण करीत नाही, तो करीत नाही तोपर्यंत अशक्य गोष्टी वाटतात, पण प्रयत्न केला तर ते शक्य आहे। दोरे चिरा कापे पडिता काचणी, अभ्यासे सेवनी विष पडे। पूर्वी त्या मोठा असायच्या विहिरीवरती आणि त्याच्यामध्ये दगडी असा हे बांधलेला असायचा, दगडी तो मोठा ज्यात हे करते, हा, तर ते जी मोठ आहे तर त्याचा वरती एक हे असतो, मोठा हे असतो, त्याला नाणा म्हणतात, आणि खाली एक जे असते ते सोंदर म्हणतात त्याला। तर ती मोठ वर येताना आणि खाली जाताना तिथं दगडाच्या चिऱ्यातून जाते, दगडावर घासत जाते, आणि दगडावर घासत असल्यानं हळूहळू घासत जाऊन त्या दोरीनं दगडाला खाच पडते,
दोरीनं दगडाला खाच पडू शकेल काय? नाही. परंतु अभ्यास केला, सतत प्रयत्न केला तर दोरे चिरा कापे, चिरा म्हणजे दगड, दगडाचा कापे म्हणजे तो कापला जातोय. पडिता काचणी म्हणजे अशी सारखी तिखट पडली त्याची, सारखा घासलाच गेला तर. आणि अभ्यासे सेवनी विष पडे, अभ्यास केला तर विष सुद्धा पचू शकतंय. तुका म्हणे कैसा बैसन्यासी ठाव, जठरी बाळा व्हाव एकाएकी. की मूल हे मातेच्या गर्भामध्ये मूल असतं, तर पोटामध्ये समजा एवढा खडा गेला, जरा एकदम ठो बोंबाबोंब सगळी उडती, आणि ते एवढं मूल कसं काय ते राहतं. तर ते हळूहळू ते त्याची वाढ होत असती, आणि हळूहळू वाढ होत असताना तो एक अभ्यासच होतो. त्या अभ्यासामुळं ते जठरी बाळा, त्या मुलाला जठरामध्ये वाव मिळत असतो, जागा बसायला मिळत असते. आता पुढचा अभंग आहे पाठेळ. पाठळे नव्हते, पाठेळ आहे ते. पाठेळ करिता न सहावे वारा. पूर्वी काय होतं, पूर्वी आता हे आपला ट्रक आले, टेम्पो आले, बैलगाड्या आल्या आता, पण पूर्वीच्या काळामध्ये 100-200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी वाहतूक करते वेळी बैलावरनं वाहतूक करायची. बैलावर दोन पोते, इकडे एक पोतं घालायचं, इकडे एक पोतं घालायचं, आणि ते मध्ये असं हे करून ठेवायचं, आणि त्यात माल भरायचा, आणि बैल हाकलीत नेले की त्याप्रमाणे तो हे जातं. आता हे बैल जेव्हा हाकून न्यायचे, तर पहिल्यानं जर ते बैल नवीन वासुरापण अवताला झुकताना जसं त्याला वजवावं लागतंय, तसं ते जे बैल आहेत, नवीन जे वासरू आहे त्याला पाठेळ करायला लागतं, म्हणजे त्याला वजवायला लागतंय. तर ते नुसता वारा सुद्धा सहन करून घेत नाही वासरू पहिल्यानं. परंतु त्याला जर साहेलिया ढोरा गोणी वाहे, आणि मग त्याला जर ते वजवलं चांगलं तर वाटेल तेवढ्या वज घेऊन जाते. गोणी म्हणजे मालाचं पोतं, ती पोती सुद्धा घेऊन जाते. आपण हेची कसं वटी, हर्षामर्ष पोटी विरवू द्यावे. ही आपणच ही कसोटी करून घ्यावी, आणि हर्ष शोक सुखदुःख हे सगळं आपण आपल्या पोटामध्ये साठवून ठेवावं. नवनीत तोवरी कडकडी लोणी, निश्चळ होऊनी राहे मग. की लोणी कडवायचं असतं आणि त्याचं तूप करतात. लोणी कडवायचं आणि मग तूप करायचं. जोपर्यंत त्याच्यात पाणी असते तोपर्यंत कडकड कडकड असा आवाज येतो, आणि पाणी संपलं की आवाज यायचा सगळा बंद होते. तसं जोपर्यंत आपण अभ्यास केला नाही, अभ्यास सगळा केला तर मग निश्चळ असं होऊन जात आहे. अभ्यास करीपर्यंत, अभ्यास आपला पूर्ण होईपर्यंत आपल्याला त्रास वाटतोय, पण नंतर मग मात्र ते जसं तूप जसं व्यवस्थित होतं तसं शांतपणे आपल्याला ते प्राप्त होते. तुका म्हणे जरी जगटा की घाया, त्याच्या पळे पाया जन मग. तुकाराम महाराज म्हणतात काही लोक जे आहेत ते जगटा की घाया, जग हे घाव घालते काय. जसं मूर्ती घडवताना तो पाथरवट जो आहे तो मूर्तीवर सारखे घाव सोसत असतो. तर ते घाव जर सोसले त्या मूर्तीनं, त्याच्या पळे पाया जग मग. तर त्याच्या पळे जग हे त्याच्या पाया पडते. आणि जर ते टाकीचे घाव त्यानं सोसलं नाही, तसं एखाद्या माणसाने झालेलं आपलं जे हाल आहे, आपली जे हालापेष्ट आहे, आपलं जे दुःख आहे ते सहन केलं तर मग त्याच्या जग पाया पडते. आणि ते सहन नाही जर केलं तर मग त्याचा काय उपयोग होत नाही त्या माणसाचा. आणि पुढं तुकाराम महाराज म्हणतात
मस्तकी सहावे टाकी असी जाण, तेव्हा देव पण भोगावेगा. देवाच्या ह्या ज्या मूर्ती घडवल्या त्यात, तर त्या मूर्ती, देवाच्या मूर्ती घडवत असताना त्या मूर्तींच्या डोक्यावरती टाकीचे घाव सारखे पडत असतात. ते टाकीचे घाव मूर्तीनं सोसले की मूर्तीला देवपणा येतो. तसं आपल्याला आयुष्यामध्ये पहिल्यानं हे टाकीचे घाव सोसावे लागतात, की अभ्यास करताना व त्रास होतोय ते सगळा त्रास सहन करावा लागतो. आणि मग देवपण येतं, की आता जी मोठी मोठी माणसं झालेली आहेत त्यांनी टाकीचे घाव सोसून ती मोठी माणसं झालेली आहेत. ती नुसते उगाच फुकट हे करून थापा मारून हे करून ती झालेली नाही. तर ते प्रयत्न करायला लागतो आणि त्रास जाते. आपुलीच म्हणून ते गाडगे महाराजांचा हे होता. मग गाडगे महाराजांचा एक ते कीर्तन असायचं ना, त्यात ते म्हणायचे, छिन्ने हातोड्याचा घाव सोसी दगडाचा देव. छिन्ने हातोड्याचे घाव करी दगडाचा देव, सोसी दैवाचे तडाखे माणूस हे त्याला नाव. गाडगे महाराज म्हणायचे, छिन्ने हातोड्याचे घाव, छिन्ने हातोड्याचे घाव करी दगडाचा देव. दगडाचा देव करतो छिन्ने हातोड्याचे घाव सोसल्यानंतर. तसं सोसी दैवाचे तडाखे माणूस हे त्याला नाव. दैवाचे तडाखे, दैवाचं सगळं दुःख आहे तो जो सहन करतो त्याला माणूस म्हणायचं. आणि मग माणुसकी त्याला माणूस ही पदवी प्राप्त होती. आपुली स्तुती निंदा अथवा मान, टाकावा थुंकन पहिलीकडे. आपली कोण स्तुती करते, कोण निंदा करते, कोण मान देते, कोण अपमान करते, तर हे सगळं आपण थुंकून टाकावं, तिकडे दुर्लक्ष सध्या करावं. म्हणजे टाकीचे घाव सोसले म्हणायचे. टाकी काय तुमच्या डोसक्यात घेऊन कोण टाक्या घालीत नाही. तर लोकांनी निंदा केली, अपमान केला, शिव्या दिल्या, तर ते सगळं थुंकून टाकायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हे टाकीचे घाव सोसणे याचा अर्थ असा आहे, सद्गुरु सेवन तेची अमृत पार, करुणी प्राशन पैसा वेगा. सद्गुरु जे आहेत त्यांची सेवा करावी, आणि सद्गुरूची सेवा केली म्हणजेच अमृत प्यायल्यासारखं होत आहे. आणि करुणी प्राशन पैसा वेगा, आणि ते अमृत प्राशन सद्गुरूचे जे सद्गुरूची सेवा आणि त्यांचा जो उपदेश आहे ते अमृत आहे. आणि ते प्राशन करून बसलं तर ही सगळी चांगली प्राप्ती होती. आपल्या मस्तकी पडवतं डोंगर, सुखाचे माहेर टाकू नये. आपल्या मस्तकावर जर संकटाचे डोंगर पडत, पण तरी सुद्धा आपण जे शांतपणा आहे तो सोडू नये. सुखाचे माहेर टाकू नये. तुका म्हणे आता सांगू तुला किती, जिण्याची फजिती करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुला मी किती सांगू, निष्कारण जीवनाची फजिती करून घेऊ नकोस. हे टाकीचे घाव सोस, मग तुला देवपणा येईल. साहोनी या टाकी घाय, पाषाण देवची झाला पाहे. की हे पाषाण म्हणजे दगड जो आहे तो टाकीचे घाव सोसतो, मग तो दगड देव होतो. मग माणसानं जर असे घाव सोसले, आघात सोसले, अपमान वगैरे सगळे सोसले, निंदा स्तुती हे सगळं आपण सोसलं, तर माणसा सुद्धा देव होतोय. तयारी ती दृढ मन करी साधाया कारण. तर त्याप्रमाणे ते टाकीचे घाव सोसल्यावर ती पाषाण सुद्धा देव होतो. त्याप्रमाणे तुम्ही जर सगळं दृढ मन घट्ट करून जर तुम्ही हे सहन केलं तर तुम्ही सुद्धा देव होऊ शकता. बाणशस्त्र साहे गोळी,
शूरा ठाव उंच स्थळी. ही बाण, ही लढाईमध्ये बाण लागतात, हत्याराचे जखमा होतात आणि गोळी लागते. तर ह्या गोळी, शस्त्रच्या जखमा, बाण हे सगळं जो सहन करतो त्याला उंच स्थळावरती समजलंय. शूरा ठाव उंच, बाणशस्त्रच आहे गोळी, शूरा ठाव उंच स्थळी. हे बाणाच्या जखमा, शस्त्राच्या जखमा, गोळीच्या जखमा ह्या सहन जो करतो त्या तो शूर होतो आणि मग त्याला उंच जाग्यावरती त्याचा सन्मान केला जातो. तुका म्हणे सती अग्न देखी जा रीती. तुकाराम महाराज म्हणतात सती जी स्त्री असती ती सती जात असताना तो अग्नीला काही ती भीत नाही. त्याप्रमाणे हे आहे. अर्थाविना पाठांतर म्हणून आहे. म्हणजे अर्थ नाही, उगाचच पाठांतर करायचं. काय काय त्या पाठ म्हणजे आपण जे म्हणतोय पाठ केलेला आहे त्याचा अर्थ काय आहे हे जर समजून न घेता आपण करायला लागलो तर त्याचा काय उपयोग नाही. अर्थेविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकून. की अर्थ नाही ना, उगाच सारखं पाठांतर करायचं. त्याला काय म्हणजे पोपट सुद्धा पाठांतर करतोय पण त्याला बाकीचं काय माहीत नसते काय आहे ते. तसं त्या आपण जे म्हणतोय त्याचा अर्थ काय आहे हे जर कळत नाही तर उगाच घोकमपट्टी करून त्याचा काय उपयोग होत नाही. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊन या. नुसतं घोकून पाठ करून कशाला तुम्ही हे करता. तुम्ही अर्थरूपच होऊन राहावा. म्हणजे जो अर्थ पाहिजे आहे तो अर्थ तुमच्याकडे आला पाहिजे, अर्थ मनामध्ये साठला पाहिजे, असं तुमचं हे वागणं झालं पाहिजे. तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलू नका. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला अर्थ समजतो तो त्याच्या अंगी बांधला त्यानेच बोलावे, इतरांनी बोलू नये. अर्थ समजला, जे बोललंय त्याचा अर्थ जर समजला तर नाही तर नुसतं बोलून बडबडून का उपयोग आहे. असं. आता पुढचा विषय आहे अवगुणांना मान देऊ नका. सुखे न बनी अवगुण, दुःख भोगी त्याचे कोण. जो आपल्या अवगुणाकडे दुर्लक्ष करतो, अवगुणांचा त्याग करीत नाही, त्या माणसाला नंतर होणारे दुःख कोण सहन करी. की अवगुण एखाद्याला वाईट गुण असतात तर ते वाईट गुण त्यानं सोडले पाहिजे. आणि वाईट गुण जर त्यानं सोडलेले नाही तर त्याला पुढे दुःख होतंय आणि दुःख झाल्यावर ते कोण सोडणार, ते कोण हे करणार. आणि हे का ठाईचे न कळे, राती करा झाकुनी डोळे. हे तुम्हाला कळत नाहीत काय. तर डोळे झाकायचं आणि म्हणायची रात्र आहे रात्र आहे. अरे ते दिवस आहे आणि डोळे झाकून तुम्ही जर म्हणाल राती करा झाकुनी डोळे. चालवूनी आड वाटे, पायी मोडविले काठे. तर सरळ वाटेनं जायचं सोडून आड वाटेनं जायचं आणि पायात काठं मोडून घ्यायचा, त्याचा काय उपयोग आहे. तुका म्हणे कोणा, बोल ठेवी तो शहाणा. तुकाराम महाराज म्हणतात शहाणा मनुष्य आपल्या अवगुणांना दोष देतो, तो दुसऱ्यांना दोष देत नाही. मी जर असं बोललो नसतो, मी जर असं वागलो नसतो तर मग मला तरी इतरांनी त्रास दिला नसता, असं आपल्याला आत्मपरीक्षण करून वाटलं पाहिजे. आपली काय चूक झाली हे आपण आत्मपरीक्षण करून पाहिली पाहिजे. तर असे अवगुणांना दोष सुद्धा आपल्या द्या की दुसऱ्यांना दोष देऊ नका. त्यांनी आपल्याला त्रास दिला म्हणू नका, तुम्ही तुमच्या अवगुणाला दोष द्या. आता पुढचा विषय आहे अविवेक निंदा.
अविवेक, विवेक म्हणजे विचार, चांगले विचार. तर चांगले विचार ह्याला विवेक म्हणायचं आणि आणि वाईट विचार ह्याला अविवेक म्हणायचं. तर अविवेकाची त्यांना उदाहरणं दिल्यात. तेलनिसी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा. पूर्वीच्या काळामध्ये तेलाच्या घरात तेल मिळायचं, आता सगळं दुकानात नाही मिळते तेल. तर तेलाच्या घरात तेल मिळायचं. मग एका माणसाचं तेलाचं आणि त्याचं भांडण झालं आणि मग तेलिनीवर तो रुसला माणूस आणि मग तिच्या दुकानाला गेला नाही. तर मग काय करायचं की मग तो त्याला तेलिनीवर राग करायचा आणि आपण ते जे अन्न जे आहे ना कोरडंच खायचं. तेल नसताना कोरडंच खातो. तेलनिसी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा. आपले हित आपण पाही, संकोचतो न धरी काही. आपलं हित कशात आहे ते बघा की. उगा तेलींचं ते ज्यावर रुसलाय म्हणजे दुसऱ्यावर रुसायचं आणि आपला आपण अनहित करून काय घ्यायची गरज आहे. नावडे लोका टाकीला गोहो, बुडे डोके सांडिला मोह. तर ते म्हणतं की लोकांना आवडत नाही म्हणून एका खुळचट स्त्रीने आपला नवरा सोडला आणि मोह सोडून डोक्यावरचे केस बोडून टाकले. तर हे केलं तर त्याचा दुःख हे असा अविचार जर केला तर त्याचा फायदा काय. कोणी एक भांडखोर बाई शेजारणीवर राग सोड, शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्याने घर भरले मागे. की शेजारीच्या भांडलीने जाऊन शेतात बसली तर कुत्री सगळे घरात सोडून घर सगळं हे करून टाकलं. हे करायची काय, असं करायची काय गरज आहे का. पिसा रागे भाजले घर, पिसवा झाला म्हणून घरच पेटवून टाकलं. पिसवा घरात झाल्या म्हणून. नागविले ते नेणे फार. मग नागविले म्हणजे तिचं जी फसवणूक झाली तर त्याला तिला काय समजत नाही. त्याला तुगा म्हणे वाचा रागे, फेडिले सावले देखले जगे. वा म्हणजे पूर्वी माणसाच्या कपडे जर धुतले नसली अस्वच्छ असले तर त्या उवा व्हायच्या. तर त्या उवा डोकीत झाल्या किंवा त्या लुगड्यामध्ये उवा झाल्या आणि एका बाईनं ते लुगडंच फेडून टाकलं. आणि मग जर हे केलं तर मग तिनं जे अविचार केला असतो त्यामुळं तिला जगात फजिती होती तिची. अविवेक अनेक प्रकारचा तिने सांगितला आहे. दुसऱ्या अविवेकाचा आहे. आई त्याची रासी, आली पाक सिद्धी पासी. आता सांडोनी भोजन, भिके जावे वेळे पण. आता आयत्याची राशी, जेवण तयार केले आणि जेवणाचं ताट पुढं आलेलं आहे. आता जेवायचं सगळ्या सोडायचं आणि ते भोजन सोडायचं आणि मधुगिरी मागायला भीक मागायला जायचं. म्हणजे ह्या अविवेक कसा झाला. उसंतली वाट, मागे परतावे फुकट. आपण एखाद्या गावाला जायचं आहे, जगावाला जायचं आहे तर ते त्या गावाला जायचं निम्म्यापर्यंत आणि परत यायचं निम्म्यातनं की त्या वाटेनं कडेपर्यंत त्या गावापर्यंत पोचायचं का मधनंच आणि परत यायचं आणि परत जायचं आणि परत यायचं. तर ती जी ते हे आहे ना ती उसंतली वाट. म्हणजे उसंतली म्हणजे आपण जी चालून मोकळी झालेली वाट जी आहे ते परतून पुन्हा यायचं नाही. त्या वाटेनंच पुढं गेलं तर ते गाव मिळालं. उसंतली वाट, मागे परतावे फुकट. तुका म्हणे वाणी, वेचो बैसवनी ठाकणी. तुकाराम महाराज म्हणतात एके ठिकाणी बसून मी माझी वाणी परमार्थासाठी खर्च करीन. एका ठिकाणी बसून मी वाणी खर्च करीन. पुढचा अभंग आहे. बहुत सोसिले मागे न कळता, पुढती काय आता अंध व्हावे. हे तुकारामाचं अभंग आहे.
तर मी पूर्वी मला कळत नव्हतं तेव्हा खूप सोसले, मग आता आंधळेपणानं आणि आता कळत असताना आणेपणा तेच करायचं काय? पुढती काय आता अंध व्हावे, आंधळ व्हावायचं आणि पहिल्या ज्या चुका पूर्वी केलेल्या आहेत त्याच कराव्यात काय? आता पुढचा अभंग आहे. वेडिया उपचार करिता सोहळे, काय सुख काळे तयासी कळे तयासी ते. वेडिया उपचार, वेड्या माणसाला समजावले नटवले तरी त्याचा काय उपयोग? काय सुख कळे तयासी ते. त्या नटवलेलं हे केलेलं त्याला काय वेळ? खोळे जे माणूस आहे, खुळ्या माणसाला आड गेला, वेड्या माणसाला जर कपडे घातले, चांगला हे केला तर त्याचा काय उपयोग आहे काय? अंधापुढे दीप नाचती नाचडे, भक्ती भावे विन भक्ती तैसी. आंधळ्यापुढं दिवे घेऊन नाचवायचं आणि नाचायचं. अंधाराला तर काय दिसते काय त्याचा? तसं भक्तिभाव नाही आणि मग म्हणजे भक्तिभाव नाही आणि मग भक्ती करायची का उपयोग? भाव नाही तर मग भक्ती कशाला करायची? तिमाणे राखण ठेविले सीता, घालुडिया माथा चुनातया. तिमाणे म्हणजे शेतामध्ये ते शेत राखवलीसाठी एक मोठी काठी रवतात आणि त्यावरती पांढरं हे गाडगं असं ठेवतात त्याच्यावर. किंवा काय करतात की एखादा शर्ट एखादा माणसाचा काढायचा आणि त्याच्यावरती ते घालायचा फाटका शर्ट आणि त्याला वर एक टोपी करायची. त्याला तिमाणे म्हणते ते बुजगावणे, त्याला बुजगावणे म्हटलं जाईल. तिमाणे राखण ठेविले शेता, घालून या माथा चुनातया. चुनामा डोक्यावर घालून हे राखणीला ठेवलं. ते काय राखणी करणार आहे काय? अविवेक आहे तो. ते असलं जे आपण शेतात ठेवलं ते काय रखवाली करणार? खादले म्हणून शेवटी बोंबली. मग पीक खालं पाखराने म्हणून बोंबलायचं मागणं. तर ते तिमाणं जे ठेवलंस ते काय तुझी रखवाली करणार आहे काय? हे तुला माहिती आहे का नाही? मग तू ते रखवालीला स्वतः बसायचं होतंस का? असं बुजगावणं ठेवायचं? खादले म्हणून शेवटी बोंबली, ठाईची भुली का नेणारया. आणि मग तुम्ही हे तुम्ही कशाला ठाईची भुली म्हणजे फसवणूक कशाला करून घेताय तुम्ही? मुखिया पासाव सांगता पुराण, रोगिया मिष्ठान काय होवे. जो मुका मनुष्य आहे त्याला पुराण सांगायचं, कथा सांगायचं, त्याला त्यातलं काही हे करता समजत नाही. आणि रोगी आहे त्याला पक्वान्न जेवाय वाढायची, तो कशी काय खाईल? नपुसका खाय करील पद्मिनी. जो हिजडा आहे तर त्याला स्त्रीचा काय उपयोग? रुचिवीण वाणी तैसे होय. तर आपल्या वाणीमध्ये जर रुचीच नाही, हे पाहिजे, वाणीमध्ये रुची पाहिजे, बोलताना चांगलं बोललं पाहिजे. तुकारामाने महाराज म्हणाले की सत्य मवाळ, मृदू मवाळ सत्य असं बोललं पाहिजे. तर ते सगळं सोडायचं आणि मग कसं तरी जर आपण बोलायला लागलं तर त्याला चव राहत नाही त्या बोलण्याला. हात पाय नाही करील ते काय, करील तो काय. वृक्ष फळ आहे अमोलिक, वृक्षा फळ आहे अमोलिक. झाडाला फळं खूप लागलेली आहेत, पण एकाला हात बी नाहीत आणि पाय बी नाहीत. मग ते काय करणार? ते फळं लांब नुसतं बघित तेवढी बसणार. हाताने तैसा वायाच तळमळी भावे विण भोळी म्हणे तुका. तर त्या हाताला येत नाहीत ती फळं म्हणून उगाचच तळमळतोय. आणि तुकाराम महाराज म्हणतात माणसे भोळसळ असतात, त्यांचा काय उपयोग? पुढचा अभंग आहे. गोहो यावा गावा ऐसे नवस करी आवा. एक बाई
आपला नवरा कुठं लांब परगावी गेलेला आहे म्हणून तो परत या म्हणून नवस करते. कैसे पुण्य तया गाठी व्रते वेची लोभासाठी. ती नवस करते, उपास करते, सगळं करते, मग त्यातनं का पुण्य मिळते का? ते लोभ ते नवरा यावा ह्यासाठी त्याने केलेलं असते, ते का पुण्यासाठी त्याने केलेलं नसतंय. व्रते वेची लोभासाठी, लोभ मनात धरून ती व्रत वैकल्य करते. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य. लोक देवाची भक्ती करतात, तप करतात, मंत्रजप करतात, ग्रंथाचं वाचन करतात. कशासाठी? की आपल्याला वाढावे संतान म्हणजे मुलं व्हावीत आपल्या घरामध्ये धनधान्य वगैरे भरपूर मिळावं यासाठी करतात. मग ती लोभासाठी त्यांची भक्ती असते, त्यांची देवासाठी ती भक्ती असत नाही. मागे गार गोठी परिसाची साठो वाटी. तुकाराम महाराज म्हणतात, तुमची भक्ती हा परिस आहे आणि त्याच्या बदलाला तुम्ही असल्या ह्या मागण्या घरातल्या धनधान्य काहीतरी असं मागित बसता, ही गारगोटी आहे. आणि परिसाच्या बदलाला ही गारगोटी कशाला, परीस देऊन गारगोटी कशाला घेता? तुका म्हणे मोल देऊन घेतला सोमवल. तुकाराम महाराज म्हणतात, सोमवल नावाचं एक विष आहे, सोमल. तर ते सोमल सोनारांच्या मध्ये ते घरी असते, ते मोल द्यायचं आणि ते विष घ्यायचं आणि ते म्हणजे पैसे देऊन ते विष विकत काय म्हणून घ्यायची गरज आहे? तसं की हे आपण देवाची भक्ती करायची आणि त्याच्या बदलात काहीतरी आपल्याला धनधान्य मिळावं, काहीतरी मिळावं, अशा आशा कशासाठी, असा लोभ कशासाठी करायचा? उभा ऐल थडी तेणे घालू नये उडी. भाऊसाहेब हे मुद्दाम चांगलं सांगितलंय. अविवेक म्हणजे अलीकडल्या काठा उभा आहे आणि कोण पलीकडे गेलेलं नाही वगैरे, बघितलं नाही, काय नाही, आणि एकदम पुरात उडी घ्यायची. उभा ऐल थडी, ऐल म्हणजे अलीकडल्या काठा उभा आहे. तेणे घालू नये उडी, त्यानं त्यात उडी घेऊ नये त्या ह्याच्या पाण्यामध्ये. पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले काय. पुढे जो तो गेलाय तो कसा पाहून गेलाय, काय कसं केलंय, ते सगळं समजून घ्यावं आणि मग आपण ती उडी घालावी. का आपला बसला थडी मारली उडी त्या नदीत, असं करून चालत नाही. दिसते आहारी नाही जाऊ ऐशावरी. ते दिसतंय आपल्याला म्हणून त्यावरती आपण विश्वास ठेवू नये. आळसाची धाडी तुका म्हणे बहु नाडी. आळस जर आपल्याला आला तर आपली फार फसवणूक होते. आपल्याला आळस येता उपयोगी नाही. साहेब बरोबर आहे का? हां, 47 पानावर आहे बघ. 47 वर. हां 47. हां, मग तुका म्हणे बहु नाडी. आता पुढे दुसरा अभंग आहे. निवडे जेवण शेवटीच्या घासे होय त्याच्या ऐसे सखळई. जेवणातील शेवटचा घास गोड झाला म्हणजे जेवण चांगले झाले असे समजावे. त्याप्रमाणे इतर सर्व कामातही असे समजावे. होय त्याच्या ऐसे सगळही. न पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खतपट जाय वाया. मग आपल्या बुद्धीचा पालट होता उपयोग नाही. बुद्धी स्थिर राहिली पाहिजे, नाहीतर जी खटपट केलेली असते ती फुकट जाते. संपादिले होय धरिले ते सोंग. जे सोंग धरलेले आहे ते संपादन केलं पाहिजे. त्याच्यावर काय जे हे करायचं, त्याच्यावर बतावणी काय करायची ते सगळी त्या सोंगावरती करायला पाहिजे. विटंबना व्यंग पडल या. आणि सोंग काढलं आणि त्याची जर बतावणी केली नाही तर मग ती विटंबनाच होती, चेष्टा होती. तुका म्हणे वर्म नेणता जो गंधी नेणता जो रांधी पाववी ते बुद्धी अवखळा. तुकाराम महाराज म्हणतात वर्म जाणायचं नाही आणि रांधी म्हणजे ते स्वयंपाक करायचा.
स्वयंपाकामध्ये वर्म असते. प्रत्येक ही साधी गोष्ट नाही, भाऊ करून बघतो. वर्म हे म्हणजे एका बाईनं पोळ्या करायचं ठरवलं तर पोळ्या करायचं तर ते काय इंग्रज लोकांनी काय असं ठरवायचे, हे पूर्ण आत कसं जाता येईल ह्याच्यात असं त्याला काहीच माहीत नाही. पण हे वर्म आहे. वर्म नेणता जो रांधी पावविते बुद्धी अवकळा. आणि मग त्याची अवकळेला तो पाव प्राप्त होतो, त्याची अवकळा होती. आता पुढं देवानंद पुढं अभंग आहे. धोंड्या सवे आदळीचा फुटे डोके, तो त्याच्या दुःखे घामे देना. दगडावरती डोकं आपटलं तर आपलं डोकं फुटतंय. खरं त्या दगडाला काय घाम येतोय? त्याला काही घाम सुटत नाही, काय नाही. म्हणून असल्या लोकांच्या पुढे डोकं आपटून घेऊन काय गरज आहे? तू इंगळासी सन्निधान आतिथ्याई क्षेम देता काही सुख वाटे. इंगळासी एखाद्या आतताई अविचारी माणसाने विस्तवाला मिठी मारली तर सुख लाभेल काय? इंगळासी सन्निधान आतिथ्याई क्षम देता काही सुख वाटे. विस्तवालाच मिठी मारली एखाद्यानं, विस्तवाला जळून जाणार ते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्हा सवे जो रुसला तयाचा बोला आकाशाची. तुकाराम महाराज म्हणतात, मी लोकांना ज्ञान शिकवायला लागलोय आणि आमच्यावर जो रुसलेला आहे त्यांना आकाशाशी रुसल्यासारखं आहे. तो आमच्यावर कशाला त्यांना रुसायचं? त्याचे नुकसान होत आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. लांब धावे पाय थोरी बरोबरी जनाच्या. लांब आता कैसे होय याचे शिजता काचे राहिले. खायो की वेळोवेळा कैसी कळा राहील. तुका म्हणे भावहीन त्याच्या सीण पाचावा. तर जो कोणी लांब धावण्याचे बोलतो मात्र हळूहळू चालतो, पळा सगळ्यांनी ह्यो मात्र हळू चालतो. काय त्याच्यापासून इतरांना त्रास होतो, धोका होतो. शिजतानं कच्चे अन्न याने खाल्ले, याला आता ओकावे लागणार. कच्चं जे अन्न खाल्लं तर ते पचणार नाही, ओकाय लागते. आता याचे काय होईल? याच्या तोंडावर तेज कसे राहील? तुकाराम महाराज म्हणतात, जे भावहीन लोक आहेत त्यांच्यामुळे सर्वांना त्रासदायक होईल. जे भावहीन, भाव पाहिजे देवावरती, याच्यावरती भाव पाहिजे. आता पुढचा अभंग आहे. जेथे पाहे तेथे कांडिती भूस, चिपाडे चोखुनी पाहती रस. तुकाराम महाराज म्हणतात की जिकडे बघावं ह्यांना विचारच नाही या लोकांना. भूस म्हणजे कोंडा घ्यायचा आणि तो कांडायचा, त्यातनं काय मिळणार? काय कोंडातनं काय धान्य मिळणार आहे काय? किंवा चिपाड्याचं चोकून खायची, त्यातनं काय रस मिळणार आहे का? काय सांगो देवा भुलले जीव, बहु यांची येतसे कीव. देवा हे लोक जे भुलले आहेत, यांना भूल पडलेले आहे, भ्रम पडलेला आहे आणि यांची मला भयंकर कीव म्हणजे दया येते यांची. विठीचे मोठळे लटकेची फुगे, पेणिया जाऊनी भिक्षा मागे. की हा देह वेठ पार पाडण्यासाठी मागून घेतलेले एक पोतळे आहे. देहा वेठीचे मोठळे लटकेची फुगे, हे देवाकडनं हे देह आपण मागून घेतलेला आहे. आणि त्याप्रमाणे ते काम करावं, ते सगळं सोडायचं. आणि की मुक्कामाला गेल्यावर म्हणजे हे वेठीला जाताना ओझं घेऊन एखाद्याचं जायचं आणि ते दुसऱ्या गावात पोस्त करायचं. वेठ म्हणतो, काही पगार बिगार काही द्यायचा नाही. अशा तऱ्हेचं पूर्वी वेठी असायच्या.
तर वेट असली की ते शाहू महाराज शिकारला जर ह्याला निघाले, राजाराम महाराज शाहू महाराज राधारीच्या जंगलात, दाजीपूरच्या जंगलातले, ते आपल्या गावातल्या लोकांनी वेठीला न्यायचं की पगार नाही काय नाही, चला तुम्ही म्हणून. आणि असं वेठीला गेल्यानंतर की हे तसेच जायचे आणि त्या जाग्यावर गेल्यावर भिक्षा मागीत फिरायचं. वेठीचे पेनिया जाऊ नये, पेणं म्हणजे ते शेवटचं मुक्कामाचं ठिकाण. पेणं म्हणजे त्या ठिकाणी जाऊन भिक्षा मागायची. तुका म्हणे का उगेची खोल, जवळी दाखवी आपणा बोल. तुकाराम महाराज म्हणतात, हा शाब्दिक बडबड करून आपणास खोल अर्थ समजला असे दाखवतो. उगीच सांगतो हा, पण ह्याला काही कळत नसते. उगीच मोठे सांगतो मला असं आहे, मी ब्रह्मज्ञान आहे, अमुक आहे तमुक. तर काही लोक असे बाता मारतात, पण त्यांना काहीही कळालेलं नसते. आता पुढचा अभंग आहे. गणिता दगडाची नाव, मोल क्लेश गेले भाव. नदीतनं तरुण जाण्यासाठी नाव आपण पाहिजे आहे. नाव लाकडाची वगैरे नाव केली जाते, परंतु एकानं दगडाचे नाव घडविली आणि मग ती जर केली तर त्याची किंमत बी ती फुकट गेली आणि निष्कारण त्रास तेवढा झाला. किंमती काय नाही, क्लेश म्हणजे त्रास. हे वाव म्हणजे फुकट, क्लेश फुकट, त्याला त्रास तेवढा होत आहे. तरता नाही ठाव, बुडवी तारू तरतिया. आणि तरता म्हणजे ते तरुण जायला त्याचा काही उपयोग होत नाही. आणि कोणी ते जर त्यात कोण बसलं तर त्यांना बुडवून टाकते ते नाव. चोरा दिजला वाटा साठा, तेने मारी याला वाटा. चोराला जागा दिली, मुक्कामाला जागा दिली चोराला, तर चोरा दिला वाटा म्हणजे चोराजवळ ठेव म्हणून ठेवलं तर चोर त्यातले काही धन काढून घेतो. ते धन वाया जाते. त्याप्रमाणे अहंकारी माणूस त्याचे धन वाया जाते. तुका म्हणे ताठा, ते तव दोघे नाडती. तर ते अशा तऱ्हेने जे अहंकारी लोक आहेत, तुकाराम महाराज म्हणतात, चोरी करून मिळवलेले धन जर चोराजवळ ठेव म्हणून ठेवले तर चोर त्यातले काही धन काढून घेतो. ते धन जसे वाया जाते त्याप्रमाणे अहंकारी माणूस व त्याचे धन वाया जाते. आता अविवेक निंदा केलं तर अविवेकी माणूस वागतात कशी ते पुढे सांगितलं. अविवेकी वर्तन म्हणजे वागणं. अविवेकी वागतात कशी तेही पुढे सांगितलंय. परिमळ होणं चोळू नये फूल, खाऊ नये मूल आवडते. परिमळ म्हणजे गुलाबाचं फूल आहे, त्याचा सुवास म्हणून सुवास घ्यावा का ते चोळून हे करायचं, ते चोळून टाकायचं काय, कुस्करून टाकायचं काय. कुस्करून टाकणं हा चुकीचं आहे. आणि मूल आवडतं आहे म्हणजे खाऊन टाकायचं काय, त्याला आवडतं मूल आहे हे चुकीचं आहे. मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्रभेदुरी नाद पाहू नये. मोत्याचं पाणी जे आहे, मोत्याचं ते चाखून खाऊ नये, कारण ते त्याच्यामध्ये विष असतं. मोत्याचं जे पाणी ते चाखून खाऊ नये, त्यात विष असतं. आणि यंत्रभेदुरी नाद, ते आपण जे तबला आहे तर ते आवाज त्यात कसा आहे म्हणजे फोडून आत बघायचं काय. कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म धावू लोका. की तुकाराम महाराजांना फळे देणारे कर्मे आहेत म्हणून आपण काम्य कर्मे फळाच्या आशेने करू नये. हे प्राप्त होते म्हणून हे कर्म करा, हे प्राप्त होते म्हणून हे कर्म करा, हे असं काम केलं की असं मिळतंय, अशी कधीही कर्मफळ मिळतंय म्हणून कुठलीही काम्य कर्म करू नयेत. तुका म्हणे वर्म दाऊ लोका. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे लोकांना वर्म मी दाखविलेलं आहे, लोकांनी ध्यानात ठेवावं, हे असं करू नये.
ढेकर जेवण दिसे दिसे साचे, नाही तरी काचे कुंथा कुंथी. जर जेवलं चांगलं तर आपोआपच ढेकर येतोय. आणि मी जेवलं हे सांगायसाठी उगाच ढेकर द्यायचा कुंथी करून, त्याचा काय उपयोग आहे? ते अविवेक आहे तो. हेही बोल तेही बोल, कोरडे फोल रुची वीड. हे बोलणं आहे आणि तेही बोलणं आहे. म्हणजे हा ढेकर खरा आहे, हा ढेकर खोटा आहे. तसे की ज्याला रुची नाही असं बोलण्यात काय अर्थ नाही. गव्हाच्या होते परी, फके वरी खाऊ नये. गव्हाचे अनेक पदार्थ होतात, पक्वान्न होतात, परंतु फक मारून काय गहू खाऊ नयेत. हे अविवेकी वर्तन आहे. तुका म्हणे असे हातीचे काखण, तयासी दर्पण विल्हाळक. विल्हाळक म्हणजे फुकट. हातात काकण आहे, म्हणजे हातामध्ये काकणं आहेत आणि ती बघायसाठी आरसा आणायचा, काकणं कुठं आहेत ती बघा. ते सरळ दिसतात ना, मग ते दर्शन त्याच्यासाठी दर्पण आणलं. ते विल्हाळक म्हणजे फुकट आहे ते दर्पण. जीविता ही धरी नाक, हा गती या परी. ऐसी या चाकरी चाळा, आपुलीच अवकळा. ही हागायला बसल्यावर नाक धरतात लोक, पण काही काय ते तिकडलं बघून येऊन जेवताना जर नाक धरून बसलं तर ते चुकीचं आहे. जेविता ही धरी नाक, हागती या परी. हागताना नाक धरतात, तसं जेवताना जर धरलं तर ऐसी या चाकरी चाळा, आपुलीच अवकळा. असं जे करतोय तेव्हा आपलीच अवकळा करून घेणार असतो. सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे. काय सांडावं काय घ्यावं, काय टाकावं काय घ्यावं, हे ह्या मूर्खाला माहितीच नाही. तुका म्हणे करी, ताका दुधा एक सरी. तुकाराम महाराज म्हणतात ताक आणि दूध पांढरा आहे म्हणून एकच म्हणायचं. हे पांढरा आहे ते पांढरा आहे, दोन्ही एकच. असं जे वागतात त्याचा काय उपयोग नाही. आता पुढचा अभंग आहे. फोडून सांगडी बांधिली माझासी, पहिलं धडी कैसी पावे सहजी. सांगड असते, सांगड म्हणजे असे हे काही डबे, काही भोपळं वगैरे असे पूर्वी एका जागी बांधित असत आणि त्या भोपळं एका जागी बांधायचं आणि त्यावर बसून मग नदीतनं पलीकडे जायचं, त्याला सांगड बनायचं. डबे किंवा भोपळं वगैरे असं बांधून. तर ही जे भोपळं आहेत ते फोडायचं आणि ते बांधायचं एका जागी. मग काय ते भोपळं फोडल्यावर त्या पलीकडे जाईल का? ती जाणार नाही. पहिलं थडी कैशी, पहिलं थडी म्हणजे पलीकडच्या तीरावर ती जाणार कशी? तर ती सांगड फोडली तर. आपला घात आपणची करी, आणि का सांगता नायके तरी. आपलाच घात आपणच हा माणूस करून घेतो आणि कुणी सांगितलं तरी तो ऐकत नाही. भुके भेणे विष घेऊ पाहे आता, आपुल्याचे घाता करू पाहे. भूक लागते म्हणून विषच प्यायचं. तर मग तो काय करतो, आपला हात आपण स्वतः करून घेतल्यासारखा आहे. तुका म्हणे एक चालतील पुढे, त्यासी वाकडे जाता ठके. तुकाराम महाराज म्हणतात, जे पूर्वीपासून योग्य रीतीने चालत आलेले आहे त्या मार्गाने आपण बी जावं. ते सोडून जर आपण वाकड्या मार्गाने गेलो तर आपली फसगत होते. पुढचा अभंग आहे. रडे अलंकार दैन्याचे कांती, उत्तमा विपत्ती संग घडे. अंगावर भरपूर दागिने आहेत आणि तो रडत जर असला माणूस तर त्या रडण्याच्या संगतीला उत्तम दागिने काय सुख देणार? दागिने आहेत आणि उगाच रडत बसला अंगावर दागिने घालून तर खुशीत बसलं पाहिजे. एकाला दुसरे शोभादायक असावे, साजेसे असावे, तसे नसेल तर देव पांडुरंगा त्याचा काय उपयोग आहे?
तर तो म्हणतो एकावीण एक अशोभ्य दातारा. तर अलंकार असले तर तो 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 हसत हसत खेळत असला पाहिजे. तर हे जर नसलं तर कृपेच्या दातारा, कृपा करणाऱ्या आहे पांडुरंगा, हे काय हे शोभा देणार आहे काय. रांधुणे नेणे तया पुढील आई ते, केले ते सोयी ते वाया जाय. जो ज्याला जेवणच करता येत नाही त्याला पुढं आयतं ठेवायला जेवण आलेलं आहे. केले ते सोयी ते वाया जाय. आणि ते जर तो आयतं खायला तयार नसला तर अर्थ खायला नसला तरी ते फुकट जाते. केले ते सोयी ते वाया जाय. तुका म्हणे चिंतामणी शेळी गळा, पावे खळा म्हणून या. चिंतामणी मिळाला तर हा चिंतामणी आपण जी इच्छा करेल ते मिळतंय असा हा चिंतामणी असतो. तो एकाला चिंतामणी मिळाला, त्यानं आपल्या शेळीच्या गळ्यात तो बांधला. काय फायदा आहे का? अविचारी आहे. त्याच्या अविवेकी वर्तनावर तुकारामाचे अनेक अभंग आहेत. आता त्याच्या पुढे एक अभंग आहे. देहा लावी वात, पालव घाली झाली रात. दिवसाचं दिवा लावायचा आणि थोड्या वेळात पालव म्हणजे पदरानं तो दिवा घालवायचा आणि म्हणायचं रात झाली. वेडी रे वेडी बहुतची वेडी, चाखता गोडी चवी नेणी. तर अशी जर बाई असेल तर ती वेडी आहे, ती पुष्कळच वेडी आहे. आणि तिला चव वगैरे काही ते तिचा अनुभव घेतला तर काही तिला चव नाही. कडी मूल भोवते भोये, मोकुलुनी रडे धाय. तिच्या काकत मूल आहे एका बाईच्या, आणि माझं मूल कुठं गेलं म्हणून ते रडायला लागली. काय कडी मूल भोवते भोये, मोकलुने रडे धोये. मोकलुने म्हणजे गडबडा लोळून म्हणते आता मी काय करू, कसं काय करू. लेकरे वित्त पुसे जगा, माझा गोहो कोण तो सांगा. तर ती विचारते आपल्या नवऱ्याचं नाव काय म्हणून जगाला विचारते. आता असली ती खुसोटी आहे. आपुली शुद्धी तया नाही जया नाही. आपलं आपण ज्याला शुद्धी नाही, आपलं आपण ज्याला कोण आहे ते कळत नाही. आणि खालची ते जाणे काही, दुसऱ्याची ते काय जाणतील. आपल्याला तरी शुद्धी पाहिजे. तुका म्हणे ऐसई जन, नरका जाता राखे कोण. तुकाराम महाराजांमध्ये असले जे अविचारी लोक आहेत, अविवेकी वागणारे लोक आहेत, ते नरकाला गेले तर कोण त्यांना वाचवणार आहे. पुढचं एक आहे, पुढचं एक वेड्या बाईचं वर्णन आहे. क्षीर मागे तया राय ते वाडी. दूध मागतोय तर त्याला रायते म्हणजे वांग्याचं भरीत वाढती. पाधाने गधडी ऐशा नावे. पाधाने म्हणजे मूर्ख स्त्री, ही गधडी आहे, ते अशा नावाने असते. एक मागतोय दुसरीच वाढते त्याला. समयो जाणा भलते नाना भलते थे. वेळ काळ मागून तो काय मागते ते समजून घ्यायला पाहिजे. भलतंच काहीतरी करू नका. अमंगळ वाणी वदवी मंगळी. मंगल कार्य असेल तर त्यात अमंगळ असं बोलायचं. तर अमंगळ बोलायचं नाही, मंगल कार्याच्या वेळा मंगलच बोलायचं. अशुभ ओंगळी शोभनते. आणि अशुभ असं जी वाणी त्यावेळेला काय म्हणून बोलायची. तुका म्हणे नेणे समयो ठाया ठाव, रहाडते व्हाव नरकाडे. तुकाराम महाराज म्हणतात, योग्य अयोग्य ठिकाण न जाणता जे लोक वागतात ते स्वतःच्या वागण्याने नरक निर्माण करतात. रहाडी नरकाडी ते नरक निर्माण करतात, योग्य जे वागत नाही ते. आता पुढचा अभंग आहे. थडीसी निघता पाषाणाच्या सांगडी, बुडता मध्यभागी
तेथे कोण घाली उडी. थडीशी निघता पाषाणाच्या सांगडी, दगडाची सांगड केली आणि त्यात बसलं आणि आत गेलं, नदीच्या पात्रातनं गेलं तर त्यामध्ये मध्यभागी गेल्यावर बुडायची पाळी येते. तेव्हा कोण धावून येणार? कोणी येणार नाही. न करी रे तैसे आपण या. अरे तुम्ही स्वतः असं करू नका, दगडाची त्या सांगड करून आत बसू नका त्यात. पतंग जाय वाया जीवे ज्योती घालून या. पतंग जो असतो दिव्यावरती पतंग हे करतो, पाखरं असतात ती, आणि दिवा विझवून टाकतात आणि आपण बी मरून जातात. दिवा बी घालितात, लोकांना बी अंधार आणि आपण बी मरून जातात. असलं वर्तन करू नये. सावधपणे सोमवल वाटी भरवून या घ्यावा प्याला. सोमवल नावाचं जे विष आहे ते वाटी भरून ते विष प्याला. एक माणूस प्याला. मरणांती वैद्य बोलवितो गईला. आणि मरायला लागला की वैद्याला बोलवा. वैद्याला तुरंत का विष कशाला प्याला असतो वाटीवर. सोमवल म्हणून विष असते. तुका म्हणे करी ठाईचा ती विचार, जव नाही पातला यमाचा किंकर. तुकाराम म्हणत की योग्य तुकाराम महाराजांचा जोवर तुझे मरण दारात आले नाही तोवर तू विचार कर. यमदूत दारात आले नाहीत, मरायच्या आधी जरा तरी विचार कर, असं वागू नको. आता पुढचा अभंग आहे. पुढे जेणे लाभ घडे तेची वेडे नाशिती. पुढं ज्याच्यामुळं फायदा होईल अशा गोष्टीचा नाश करतात वेडे लोक. ए वेळी कोठे नागवण अंधारून विष भावे. ही केवढी फसवणूक होती बघा, की अंधारात विष प्यायचं. होणारासी मिळे बुद्धी नेदी शुद्धी धरवते. त्याचं जे वाईट होणार असेल तर त्याला वाईटच बुद्धी सुचते, चांगलं होणार असेल तर चांगली बुद्धी सुचते. तशी बुद्धी त्याला त्याचं पुढं जसं होणार असतंय तशी त्याला बुद्धी होती. आणि त्याला कुणीही त्याला कितीही सांगितलं तरी त्याला शुद्ध येत नाही, त्याची शुद्धी राहत नाही त्याला. तुका म्हणे जना सोंग दावी रंग हाडिक. तुकाराम महाराज म्हणतात, वेळे लोक उगीच रंगढंग धरून सोंग दाखवतात. पुढचा अभंग आहे. अमृत अव्हेरे उचळले जाता विष आर्त भूता आवश्यक. काठोकाठ उफाळून येणाऱ्या अमृताचा लोक कंटाळा करतात आणि विष आशाळभूतपणे स्वीकारतात. ह्याला काय म्हणायचं? हे केवढा मूर्खपणा आहे. आदरासी मोल नये लावू केजे धीर शुद्ध बीजे गोमटातो. आदराने दिलेल्या वस्तूला मोल करू नये. कुणीतरी आदर म्हणून एखादी वस्तू दिली तर पण त्याची किंमत करू नये. आपण वस्तूच्या बदल्यात धान्य दिले जाते झाले, अशा वेड्याचा व्यवहार आदरपूर्वक दिलेल्या बाबतीत समजू नये. आदरासी मोल नये लावू केजे धीर शुद्ध बिजे गोमटातो. खऱ्याची अंगी आपणची चाली लावणी लाविली काय लागे. शुद्ध बीजाच्या पोटी जे धैर्य असते तेच चांगले होय. खऱ्याच्या अंगात स्वतःचीच एक स्वयंस्पष्ट चाल असते. खरं जे आहे ते स्वतःच एक चांगल्या प्रकारचं त्याला त्याच्यात चाल असते. खोट्याला ही चाल लावली तरी त्याच्याने काय होणार आहे? खऱ्याची चाल वेगळी आणि खोट्याची चाल वेगळी. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आपले व्यवसाय खुशाल करा, आम्ही मात्र हे व्यवसाय व्यर्थ मानतो. हाच आमचा धीर आहे. तुका म्हणे
चाडे करा व्यवसाय. तुम्ही चाडे म्हणजे हे आशेनं, चांगल्या भावनेनं तुम्हाला काहीतरी मिळेल म्हणून आशा करून तुम्ही आपले धंदे करा. पण आम्हाला मात्र आम्हासी तो वाव धीर आहे. आम्हाला मात्र हे व्यवसाय आम्ही व्यर्थ मानतो असा आमचा धीर आहे आम्हाला आमच्या मनात. तुका म्हणे आम्हा नवसोसे जळजळ शिजल्यावरी जाळ कड खोटा. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला हे जळजळ सोसत नाही. जेवण भात तयार झाला आणि जाळ लावला तर काय उपयोग, आणि जाळ लावला तर करपून जाणार. शिजल्यावरी जाळ कड खोटा. शिजल्यावर पुन्हा जाळ लावायचा नाही, जाळ बंद केला पाहिजे. तसं की आम्हाला ही की जळजळ तुमच्या जे हे आहेत ना, मनात शंका उत्पन्न झाल्या बरोबर त्या लगेच विचाराव्यात. काही जळजळ मनात ठेवू नये असं आहे. छाये माकड विटे धावे कुपी काय भेटे. की एक माकड तळ्याच्या काठावर झाडावर बसलेलं होतं. ते त्यांना आपले खाली हे पाहिलं, आपली प्रतिमा पाहिली. तर प्रतिमा पाहिल्यानंतर त्याला दुसरं माकड आत दिसलं. मग हे माकड त्याला वेडवान दाखवू लागलं, मग तेही वेडवून दाखवायला लागलं. छाये माकड विटे. मग काय झालं, त्यांचं भांडणं लागली आणि त्या वरच्या माकडानं खालच्या माकडावर उडी मारली नदीच्यात. धावे कुपी मध्ये विहिरीत ते त्या उडी मारली. त्या माकडाला काय मिळालं बरं, काय मिळालं. तुका म्हणे फुटे डोई गुडघे कोपर. काय झालं तिथं त्या माकडाचं डोकं, गुडघं, ढोपरं, कोपर जे आहेत ना, गुडघे, कोपर आणि डोकं त्या माकडाचं फुटलं. तसं आपण अविचारानं वागू नये असं आहे. पुढचा अभंग आहे. कुशळ गुंतले निषेधा वादी प्रवर्तले वादा. जे कुशळ असे लोक आहेत, ज्ञानाने जे झालेले आहेत, शास्त्र पारंगत जे आहेत, ते विधी निषेधाच्या चक्रात चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय अशा चक्रात ते सापडलेले असतात. आणि वाद करणारे लोक ते बुद्धिवादी लोक आहेत. ते वादविवाद करण्यामध्ये तेच काम करीत बसतात. कैसी ठकली बापुडी दंभ विषयांचे साकडी. तर हे दोघंजण जे आहेत हे ठकली म्हणजे फसलेले आहेत. हे दोघेही फसलेले आहेत. जे शास्त्र पारंगत असणारे कुशळ आणि वादविवाद करणारे जे पंडित आहेत, हे दोघेजण जो फसलेले आहेत दंभ विषयांचे साकडी. आणि हे दांभिक आहेत, ढोंगी आहेत. हे विषय ह्याला पाहिजे आहेत. भूस उपडून केले काय हरपले दोन्ही ठाय. भुसा कोंडा आहे, कोंडा वारं दिला तर त्यातनं काय त्यात धान्य मिळणार आहे का. भूस उपडणे म्हणजे वारं देणे. केले काय हरपले दोन्ही ठाय. त्याचे दोन्हीच्या दोन्ही जे ठेठ आहे ते हरपले जातात. तुका म्हणे लागे हाता काय मथिले घुसळीता. तुकाराम महाराज मथिले म्हणजे मंथन केलेलं जे ताक आहे आणि त्याचं लोणी काढून घेतलं आणि पुन्हा ते ताक घुसळलं. काय हाताला काय लागणार आहे, काय नाही. आता किती वाजले?